जय हिंद. मी माळी ज्ञानेश्वर तुम्हाला सर्वांचं माझ्या शाळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण नवीन करकरीत अशी एक नवीन संकल्पना पाहतोय, ती म्हणजे त्रिकोणी संख्या. आज आपण अनेक संख्येचे प्रकार आहेत, त्यामधला त्रिकोणी संख्या हा एक प्रकार आहे. जशी मानवाची प्रगती होत गेली तसं गणिताचीही प्रगती होत गेली आणि तसे माणसाला संख्यातले वैशिष्ट्य गुणधर्म समजायला लागले आणि त्याच्याच वैशिष्ट्य आणि गुणधर्मामधला एक गुणधर्म माणसाच्या लक्षात आला आणि माणसाने तयार केली एक त्रिकोणी संख्या. यामध्ये तुम्हाला आपण आज त्रिकोणी संख्येचा खालच्या लेवलपासूनचे शेवटपर्यंत जेवढ्या वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतील ते सगळे आज आपण कव्हर करणार आहे. तुमचे 15 ते 20 मिनिटं एक चांगली कन्सेप्ट समजण्यासाठी जर दिली तर ते खूप छान पद्धतीने ते समजून जाईल. तर आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा बघू आणि त्याचे वेगवेगळे प्रश्न कसे येतात ते बघूया. पहिल्यांदा आपण समजून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आता याच्यामध्ये भूमिती दिसते, गणितात भूमिती आल्यासारखं आहे. म्हणजे काय, याच्यात त्रिकोणी हा एक शब्द आहे, त्रिकोण, आणि संख्या तर माहितीची म्हणजे काय. त्रिकोण म्हणजे या संख्येमध्ये त्रिकोण हा शब्द आहे. तर काय असेल, माणूस सहज अशी आकृती काढताना, उदाहरणार्थ मी एखादी संख्या दिली, या त्रिकोणी संख्या तयार कशी झाली किंवा कशाला म्हणायचं याची व्याख्या न घेता आपण पहिल्यांदा त्रिकोणी संख्या तयार एक्झॅक्ट उदाहरणावरून समजून घेऊ, म्हणजे लक्षात येईल. उदाहरणार्थ मी अशी एखादी संख्या दिली 6. मीला आपल्याला सगळ्यांना रांगोळी काढायचं लहानपणी सगळ्यांना वेळ असतं. मुली रांगोळी काढायला खूप आवडतं मुलींना, आणि आपण एखादी म्हणजे लहानपणी रांगोळी काढली असेल, टिपकीची रांगोळी आपल्याला सगळ्यांना माहिती. मी एखादी संख्या दिली तर मला त्या संख्येपासून तेवढ्या टिपकी जर मी काढली तर त्याच्यात मला एखाद्या त्रिकोणा टाईप अशी आकृती काढता येईल का ती बघणार आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी 6ची जर अशी आकृती काढली 1 2 3 4 5 आणि 6, जर तुम्ही हे नीट पाहिलं तर मी 6 द्या रांगोळी आणि मी तर 6 टिपके दिलेत, आणि मी जर एकामेकाला हे जोडले तर तुमच्या लक्षात येईल याच्यापासून जी आकृती तयार होते ती आकृती असते 6. म्हणून हे अशी टिपक्यापासून जर आकृती तयार झाली, अशी जर एखादी संख्या दिली आणि तिच्यापासून जर अशी टिपके अरेंज केले आणि जर त्रिकोण बनत असेल तर या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. मग तर आता मोठी संख्या दिली तर का टिपक्याच्या रांगोळीच काढत बसायचं का. तर आपण एक दुसरं उदाहरण घेऊया, ठीक आहे. उदाहरणार्थ 10 मी घेतो. 10 समजा संख्या आहे, बरोबर आहे. 10, मग 10 मी टिपक्यात जर अरेंज केलं तर कसं होईल, 1 2 3 आणि 4. यात दोन्हीच्या मध्ये एक टिपका, या दोन्हीच्या एक मध्ये टिपका, या दोन्हीच्या एक मध्ये टिंब म्हणतो, या दोन्हीच्या एक, या दोन्हीच्या एक आणि इथे. जर तुम्ही सगळे मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 टिपके जोडले, हे जर एकामेकाला असे जोडले तर यांच्यापासून एक आकार तयार होतो आणि हा आकार असतो त्रिकोणी. म्हणून 10 या संख्येला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणणार आहे. म्हणजे ही माणसाच्या निरीक्षणातून, माणसाच्या गणितावर प्रभुत्वावरून तयार झालेली ही संख्या आहे. त्यामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य माणसाने संख्येचे शोधल्यानंतर ही त्रिकोणी संख्या तयार झाली. आता जसे संख्येचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण, पूर्णांक, सम, विषम, सहमूळ, जोडमूळ, हे ना, संयुक्त, असे अनेक प्रकार केले माणसाने. त्यामधला चौरस आणि त्रिकोणी संख्या हा एक प्रकार आहे. चला आता ह्या त्रिकोणी संख्यामधली, म्हणजे आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय ही कन्सेप्ट कळली. आता याची व्याख्या आपण बांधणार आहोत की याला व्याख्या कसं व्यक्त करायचं. पण पहिल्यांदा त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे तर समजले. म्हणजे ती जी संख्या असते त्याच्यापासून जर आपण टिपके काढले तितके तर त्याच्यापासून एक त्रिकोणाची आकृती तयार करता येते, म्हणून त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणणार. आता आपण याची व्याख्या काय ते बघू. तर समजा उदाहरणार्थ मी थोडंसं निरीक्षण जर केलं तर माझ्या लक्षात येतं, एक समजा आताची आकृती होती ही नाही 4, बरोबर आहे. तर हा काय झाला, एक त्रिकोण तयार झाला, बरोबर आहे. आता त्रिकोणामध्ये जरा तुमच्या नीट लक्षात आला असेल तर हा खालचा काय असतो, पाया आहे ना. एखादी बिल्डिंग उभा करायची असेल, एखादी मोठी कन्स्ट्रक्शन उभा करायचं असेल तर त्याला आपण पाया बांधतो. तसा हा त्रिकोण पिरॅमिड सारखा आकाराचा आहे का नाही, जो त्रिकोण आहे तर हा जो कशा उभा आहे, ह्या पायावर हा उभा त्रिकोण आहे, म्हणून याला आपण पाया म्हणतो. म्हणजे 10 जर ही संख्या असेल तर पायात किती टिंब काढले आपण, तर 4. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा 4 हा पाया आहे. मी व्याख्या सांगणार आहे, व्याख्या आपण तयारही करणार आहोत. पण आता पुढचं काय, म्हणजे काय, मला पाया तयार झाला, बरोबर. 1 2 3 4 मी लक्षात गेलं का वर किती टिंब आहेत, मग 6 टिंब आहेत, बरोबर आहे. मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, हे ना आपण म्हणतो गुणाकार भागाकार, तसं जर केलं तर माझ्या असं लक्षात येतंय 4च्या नंतर आता आपण व्याख्या बांधणार आहे त्रिकोणी संख्या. आता मग प्रत्येक एखादी संख्या जर सांगितली, आता प्रत्येक संख्या ही त्रिकोणी संख्या नसते. उदाहरणार्थ 5 ही त्रिकोणी संख्या आहे का, नाही. 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 10 ही त्रिकोणी संख्या आहे, 15 ही त्रिकोणी संख्या आहे, 14 त्रिकोणी संख्या नाहीये. 14 पासून टिंब अरेंजमेंट केलं तर तुम्हाला त्रिकोण काढता येणार नाही. मग मला व्याख्या कशी व्यक्त करता येईल, मग मी अशी व्याख्या करतो. त्रिकोणी संख्येची व्याख्या अशी,
दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. म्हणजे काय, दोन क्रमवार संख्यांचे गुणाकारची निमपट करायची. आता उदाहरणार्थ मी पाय समजा 4 आहे, कोणतीही दोन संख्या घेतल्या, उदाहरणार्थ मी 10 तयार कसे करतो बघा. कोणत्याही दोन संख्या घेतल्या म्हणजे 4 गुणिले 5 यांच्या गुणाकाराच्या निम्मा म्हणजे निमपट म्हणजे भागिले 2, 1 2 2 4 आणि 5 2 10. म्हणजे काय, कोणत्याही दोन क्रमवार संख्याच्या गुणाकाराचा निम्मा किंवा निमपट जो येतो ती संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या असते. काय झाले, दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. ओके, याच्या मधला म्हणजे काय, आता 4 गुणिले 5 गुणिले 2 याच्यामधला जो 4 आहे तो 4 काय दाखवतोय, हा पाया दाखवतो. ओके, समजलंय. ओके, इथपर्यंत जर त्रिकोणी संख्या कळली असेल तर आता आपण त्रिकोणी संख्या तयार करू, है ना. म्हणजे काय बघू आपण, एक 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 संख्या तयार करीत जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 गुणिले 2 म्हणजे दोन क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ क्रमाने 1 गुणिले 2 त्यांची निमपट म्हणजे 1. मग 1 ही संख्या त्रिकोणी आहे. आता समजा इथं आपण 1 घेतलं होतं, 1 आणि त्याच्या पुढचा क्रम 2 आहे. मग आपण काय करू, इथं 2 घेऊ, हा एक पाय आहे. आता आपण दुसरा पाया घेऊ 2 म्हणजे खाली 2 टिंब घेऊ आणि वर एक टिंब देऊ, झाला ना त्रिकोण तयार. म्हणजे ही एक त्रिकोणी म्हणजे पुढचा याच्या क्रमवार दोन क्रमवार संख्येचा गुणाकाराची निमपट झाली का 3. ओके, म्हणजे 3 काय त्रिकोणी संख्या आणि या 3 त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 2. आता पुढची त्रिकोणी संख्या आपण काढणार आहे म्हणजे इथं काय घ्यायचं आपल्याला 3 घ्यायचे. 3 गुणिले त्याच्या पुढची क्रमवार संख्या 4 भागिले 2. तुमच्या एक लक्षात आलं असेल, एक सम येतो आणि एक नेहमी विषम येतो, है ना. क्रमवार संख्या घ्यायच्यात म्हणजे एक सम आणि एक विषम आलाच पाहिजे, है ना. 3 दोन्ही 6. मग 6 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे आणि 6 या त्रिकोणी संख्येचा 3 हा काय पाया आहे. म्हणजे तुम्हाला 6 टिंब अशी अरेंजमेंट करता येतील तर त्यापासून त्रिकोण तयार होतो. ओके, चला आता आपण पुढे एक एक बघू. अजून काय होईल, पुढे समजा हा 3 पाया, आता मी 4 पाया घेतो, त्याचा पुढचा भागिले 2 1 2 2 4 10 म्हणजे 10 ही क्रमवार संख्या आहे. त्यानंतर पुढचा आता इथं 4 पाय घालतात, मी 5 पाया घेतो आणि 5च्या पुढची मग कोणता आहे 6 3 आहे ना. 6 3 5 15 म्हणजे 15 ही संख्या आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा 5 हा आहे पाय आहे. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला 1 ते 10 पर्यंत म्हणजे पाय असताना किंवा आहे ना, आता प्रत्येक मी तुम्ही पाहिलं असेल का मी काय काय केलं होतं. 1 पाया असताना संख्या होती 1, 2 पाया असताना संख्या किती होती 3, 3 पाया असताना संख्या किती होती 3 गुणिले 4 आहे ना म्हणजे 6 होती. 4 पाया असताना 10 होती, 5 पाया असताना 15 होती. मग तसंच तुम्हाला 6 पाया 7 पाया 8 पाया 9 पाया असताना कोणती संख्या तयार होते, 10 पाया कोणती संख्या तयार होते, 11 पाया असताना कोणती संख्या तयार होते, 12 पाया असताना कोणती संख्या तयार होते. अशा संख्या जर तुम्ही तयार करीत गेले हळूहळू जर 20 पर्यंत पाय असताना संख्या तयार केल्या तर तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल का कसे कसे तयार होतात. मग पाया तयार करताना म्हणजे काय करायचं, समजा मला 10 पाया असताना एखादी संख्या तयार करायची म्हणजे खाली 10 टिंब असतील, बरोबर आहे, म्हणजे 10 टिंब असतील. मग पाय जर 10 असेल तर त्याच्या पुढचा क्रम म्हणजे 2 क्रमावर संख्याचा गुणा करायचा म्हणजे 10 गुणिले 11 भागिले 2 5 10 5 5 11 5 55. याचा अर्थ 55 ही संख्या ही त्रिकोणी संख्या आहे आणि तिचा पाया किती आहे 10 आहे. ओके, चला आता मला वाटतं त्रिकोणी संख्या कळली असेल. परत आपण त्रिकोणी संख्या काय काय म्हणजे हे बघू. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 2 क्रमवार संख्येचा गुणाकार आणि त्याचा निम्मा म्हणजे 2 क्रमवार संख्याची निमपट केली जी येणारी संख्या मिळते ती त्रिकोणी संख्या असते. ओके, आता याचे प्रश्न कसे येतात बरोबर ते बघू आपण. पहिल्यांदा काय बघू का, पहिल्यांदाच हे बघू का एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही हे कशावरून ठरवणार आपण, बरोबर आहे ना. म्हणजे काय एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही कसं समजणार आपण, तर आपण बघूया. समजा उदाहरणार्थ मी एखादी संख्या दिली, बरोबर, आता त्रिकोणी संख्या आहे का नाही हे ओळखायचे. त्रिकोणी संख्या आहे का नाही आहे का नाही कशावरून समजणार आपण मग त्रिकोणी संख्या आहे का नाही. तर एखादी संख्या जर दिली असेल, थोडस नीट समजून घ्या, एखादी संख्या जर दिली असेल तर आपल्याला तिचा पाया माहिती असला पाहिजे, बरोबर. पाया कसा माहिती करणार थोडस ते बघू. म्हणजे एखादी संख्या दिली, उदाहरणार्थ आपल्याला ओळखीचं उदाहरण घेऊया. आपण 21 ही संख्या घेऊ, बरोबर. 21 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे, बरोबर आहे.
आणि 22 एक संख्या घेऊ, 22 एक त्रिकोणी संख्या नाही आहे. तर आपण 2 संख्या घेऊ, बघू उदाहरणार्थ. समजा ही 21 ची संख्या दिली मी तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगितलं ही मला सांगा ही त्रिकोणी संख्या आहे का नाही. कसं समजणार? तर मग मला पहिल्यांदा हे शोधावं कारण 21 या संख्येपासून मला त्रिकोण तयार झाला पाहिजे. म्हणजे काय, याचा पाया कोणती ना कोणती तरी संख्या असली पाहिजे. म्हणजे पाया काय, तर मग मला पाया कसा शोधायचा? मग मी काय असं रांगोळी काढत बसू का आता? नाही ना, रांगोळी काढत बसत तर घ्या बरं नशीब 21च दिली आणि खूप मोठी संख्या दिली तर मग काय त्याचे पाया शोधित बसणार का आपण? नाही. मग याचा पाया शोधण्याची काय ट्रिक आहे? तर आपण काय करतो पहिल्यांदा ते समजून घ्या. आपण काय करतो बघा. ओके, आपल्याला काय शोधायचं? 21 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही हे शोधायचं. बरं आपण जशी त्रिकोणी संख्या तयार केली त्याचं सूत्र काय किंवा त्या त्रिकोणी संख्येची व्याख्या काय? का 2 क्रमवार संख्याचा गुणाकार. म्हणजे इथे एक संख्या आहे, इथे एक संख्या आहे, यांच्या गुणाकाराची निम्मी केली का जी मिळते ती आपली त्रिकोणी संख्या असते. म्हणजे आपल्याला इथे 21 मिळाली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पाया शोधावा लागेल. असंच मानतो आपण, मान्यता झालं. इथं कोणत्या तरी 2 संख्या असतील त्यांचा गुणाकार केला, त्यांना 2 ने भागलं तेव्हा ते 21 मिळाले. मग मी काय करतोय, क्रमवार संख्या आहे का नाही कशी ओळखायची ते बघू. मी काय करतो, हे 2 आहे ना इकडे गुणिले भागिले तिकडे गुणिले करतो. म्हणजे काय, मी काय करतो 21 ची दुप्पट करतो. किती झाली? 42. म्हणजे जर एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही हे जर ठरवायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही हे जर ठरवायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? त्या संख्येची दुप्पट करायची. किती आली? 42. बरोबर आहे. या 42च्या अगोदर एखादी पूर्ण वर्ग संख्या आहे का ते बघायचं. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वर्ग माहिती पाहिजे. यासाठी एक आपण अगोदरच आपल्या चॅनलवर वर्ग कसे करायचे किंवा वर्ग कोणत्या संख्येचे कसे झटपट करायचे याचा व्हिडिओ आहे. तुम्हाला तो आय बटनमध्ये दिसेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतो. तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला वर्ग कळेल. आहे की नाही? म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल का 42च्या अगोदर 36 एक पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे याच्या अगोदरची वर्ग संख्या ओळखायची आपल्याला 36. बरोबर आहे. आता बघा 36 याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे काय 36 कोणाचा तरी वर्ग आहे याचा आपल्याला वर्गमूळ घ्यायचे. आता परत वर्गमूळ कसं काढायचं याचा एक व्हिडिओ आहे. याच्या जस्ट त्याच्या अगोदरच तो आपण अपलोड केलाय. तो एकदा बघून घ्या. तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सापडेल ती बघून घ्या. ओके. म्हणजे काय याच्या आता क्रम समजून घ्या. एखादी संख्या आहे का नाही आता हे जर कळलं का पुढचे सगळे प्रकार तुमच्या लक्षात येतात. म्हणजे काय आपण कोणत्या क्रमाने चाललोय ते बघा. समजा एखादी संख्या दिली ती आपल्याला त्रिकोणी संख्या आहे का नाही कसं करणार? याची आपण दुप्पट करणार 42. याच्या अगोदरची म्हणजे या संख्येच्या अगोदरची वर्ग संख्या आहे का एखादी ती बघणार 36 पूर्ण वर्ग संख्या. बरोबर. याचं वर्गमूळ काढणार आपण. 36चं वर्गमूळ किती? 6. हे जे आपल्याला मिळतोय हाच आधी याचा पाया असतो. ओके. म्हणजे काय 21 या संख्येचा पाया काय 6 आणि याच्या क्रमावरची पुढची असते म्हणजे 7. असंच करतो आपण. एकदा पाया सापडला का त्याच्या पुढची संख्या घ्यायची, त्याचा गुणाकार करता त्याची निम्मी करायची आहे ना आणि 7 त्रिक 21. ओके. जर असं आलं 30 संख्या जर असं करून आला तर म्हणायचं काय आहे ही 21 ही संख्या काय त्रिकोणी संख्या आहे. चला आता आपण दुसरी संख्या घेऊ. आता याचे क्रम थोडीशी लक्षात घ्या. त्याची दुप्पट करणं, त्याच्यानंतर पूर्ण वर्ग शोधणं, त्याच्या अगोदरचा त्याचं वर्गमूळ काढणं, तोच त्याचा पाया असतो. मग त्याच्या पुढचा गुणाकार ही प्रोसेस आहे आणि ते एकदा सराव झाला का तुम्हाला पटपट पटपट ते येते. उदाहरणार्थ आता मी एक उदाहरण सोपं उदाहरण घेतो. 25 ही संख्या घेतो. मला माहित नाही ही त्रिकोणी संख्या आहे का नाही. बरोबर आहे. मी काय करतोय आपल्या नेहमीच्या स्टेपनी याची दुप्पट करतो. याची दुप्पट 50. याच्या अगोदरचं पूर्ण वर्ग 49. 49चं वर्गमूळ काय 7. म्हणजे याचा 7 पाया असला पाहिजे. जर ही पूर्ण वर्ग संख्या त्रिकोणी संख्या असेल तर हिचा पाया किती झाला 7. 7 जर पाया असेल तर त्याची पुढची संख्या 8 भागिले 2. बरोबर आहे. 2 जर या 18 4 7 चूक 28 गुणाकार 28 यायला लागलाय. म्हणजे ज्या संख्येचा पाया जर 7 असेल तर ती संख्या 28 ने तयार होते. याचाच अर्थ 25 ही संख्या यांचा गुणाकार 25 यायला पाहिजे होता ना. आला नाही. याचाच अर्थ 25 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. इथपर्यंत क्लिअर झालं. चला एवढं जर शोधलं तुम्ही तर आता पुढचे सगळे प्रश्न तुमच्या सगळ्या लक्षात येतील. आता काय करायचे ते पहिले ते समजून घ्या. आता याच्यात प्रश्न 3 टाईपची वेगवेगळे येतात. ते कोणकोणते येतात ते बघू आपण. तुझा प्रश्न असा आहे थोडंसं समजून घ्या प्रश्न कसे कसे येतात. समजा मी एक प्रश्न दिला 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा. 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा. त्रिकोणी संख्या कोणती? गडीवर असा प्रश्न.
म्हणजे काय, तिचा पाया किती आहे 8. पाया 8 आहे म्हणजे काय, तुम्हाला खाली 8 टिप्पे तुम्ही काढले, त्याच्यानंतर तुम्ही तो त्रिकोण उभा करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पाया आहे, म्हणजे 8 जर पाया असेल तर याच्या पुढची क्रमवारी, हा ना, पाया झालाय म्हणजे त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची 9, यांच्यात गुणाकाराची क्रमवार संख्येच्या गुणाकाराची नेमपट, म्हणजे याला 2 भागायचे. जर तुम्ही केलं तर 4, 2 याची निम्मी होती, 2 ने 8 ला भागलं तर 4 आणि 9 चौक 36. याचा अर्थ 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे, 36. आणि तुमच्या लक्षात आलं असेल 36. ओके, हा एक प्रश्न असा आहे. तर आपण दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न आहे 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. म्हणजे पाया 11 आहे म्हणजे खाली तुम्ही त्रिकोणात 11 पाया असणार आहे. म्हणजेच काय, पाया जर 11 असेल तर त्याच्या क्रमवारची पुढची कोणती असते, 12. यांच्या क्रमवार 2 संख्येची निम्मी 6, 11 7 66. म्हणजे 11 पाया जर असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती असते, 66. ओके, मला वाटतं आता तुम्हाला कोणताही पाया दिला तर त्याच्यावरून त्रिकोणी संख्या शोधता येईल नाही. आता पुढचा प्रकार घेऊ आपण. आता याच्यात आणखी कोणता प्रकार येतो, तो थोडासा वेगळा प्रकार येतो. आता असं नाही येत, आता असं येतं. काय येते बघा, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. बरोबर, प्रश्न काय आहे, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. म्हणजे काय, एखादी त्रिकोणी संख्या दिली त्याचा आपल्याला पाया शोधायचा आहे. मग आपण जसं केलं होतं तसंच 45 आहे, याचा पाया जर शोधायचा असेल तर याची आपल्याला काय करावं लागते, दुप्पट करावं लागते. ती किती आली, 90. बरोबर आहे, याची दुप्पट 90. याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या एखादी बघायची है ना, ती कोणती, 9 9 81 म्हणजे 81. त्याचं वर्गमूळ किती, 9. आता हे आपोआपच लक्षात येतं, 45च्या दुप्पट 90, 90च्या अगोदर 81 वर्गमूळ असतं, 81 पूर्ण वर्ग असते, पूर्ण 81चं वर्गमूळ कोणतं असतं, 9 असतं. हे एकदा कळलं का संपलं. बरोबर आहे, म्हणजे काय, 9 हा पाय आहे. बरोबर, समजा उत्तर तुमचं झालं. पण आता खरंच 9 पाय आहे का नाही हे बघून आपण. बरोबर, म्हणजे उत्तर काय आलं याचं, 9. पण जर एखादी शंका उपस्थित केली का नाही, खरोखरच 9 पाया जर याचा असेल तर मग मी असं करतो, 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधतो. मग 9 पाया जर असेल तर याच्या पुढचं असतं 10 गुणिले 5, 9 5 45. हा आहे 45चा काय, 9 हा पाया आहे. ओके, असा एक प्रकार. म्हणजे हा एक प्रकार असतो या प्रश्नामध्ये यायचा. म्हणजे एखादा पाया दिलेला असतो, त्याच्यावरून त्रिकोणी संख्या शोधायची असते. या प्रकारात त्रिकोणी संख्या दिलेली असते, पाया शोधायचा असतो. चला आपण पुढची एक संख्या घेऊ. म्हणजे 55 समजा, उदाहरणार्थ 55 नको, थोडीशी मोठी संख्या घेऊ, हे का नाही, 91 संख्या घेऊ. समजा 91 ही त्रिकोणी संख्या. 91 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. तर मला माहित नाही 91 संख्या. याच्यासाठी तुमच्या एक लक्षात आलं असेल, याच्यासाठी आपल्याला वर्गपाठ पाहिजे. जर वर्गपाठ पाहिजे असतील तर आपल्याला पाया पटकन शोधता येतो. मग काय करावं लागेल मला, 91ची दुप्पट किती झाली, 182. बरोबर आहे, 91ची दुप्पट काय झाली, 182. याच्या अगोदर एखादा वर्ग आहे का. तर हा, मला याच्या अगोदरचा एक वर्ग असा आठवतो का 13चा वर्ग 169. बरोबर आहे, आणि 14चा वर्ग मला वाटतं 196 वगैरे काहीतरी असे आहे की नाही. म्हणजे काय, 182च्या अगोदर 169 वर्ग मला सापडला. बरोबर आहे, म्हणजे 169 आणि 169चं वर्गमुळे 13. याचा अर्थ याचा पाया 13 आहे. झालं उत्तर आपलं, याचा पाया काय, 13. पण मला खरोखरच याचा पाया 13 असणारी आहे का नाही हे बघू आपण. 13च्या पुढची काय आहे, आता हे तुम्हाला परीक्षेत नाही करायचं, एकदा पाया सापडा. पण समजा आपण म्हणतो ना पडताळा घेणं, मला पडताळा घ्यायचा, खरंच 13 पाया आहे का. तर मग मी काय करणार, समजा 13 पाया असणारी एखादी त्रिकोणी संख्या सांगा म्हणलं तर काय येईल. मग 13 जर पाया असेल तर त्याच्या पुढचा असते एक संख्या घेतो आपण क्रमवार, पुढची त्याची निम्मी म्हणजे 7 आणि 11 7 13 7 तुम्ही पाहिला असेल किती आली, 91. बरोबर आहे, बघा ना, 7 त्रिक 21, 2 7 1 7 2 9. ओके, म्हणजे काय, 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला, 13. ओके, या प्रकारचे 2 गणित आपण घेतले, पाठीमागच्या प्रकारचे 2 गणित असेच प्रकार वेगवेगळे येतात. आता पुढचा प्रकार कोणता येतो, हा बऱ्याच वेळेस परीक्षेत येतो. बरोबर आहे, चला आपण पुढची वेळेस बघू. म्हणजे काय, प्रश्न तिसरा प्रकार याच्यातला, बस एवढाच प्रकार येतो आणि 3 प्रकारच रिपीट होतात, फक्त थोडंसं मागं पुढं होऊन येतात. बरं, आपण बघूया 21 या
त्रिकोणी संख्यानंतर किंवा 21 या संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता पहिलं थोडं समजून घ्या. 5वी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे 21 ही एक संख्या आहे त्रिकोणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर एखादी संख्या त्रिकोणी सापडेल तुम्हाला, त्याच्यानंतर एखादी सापडेल, त्याच्यानंतर एखादी सापडेल. तर अशी 5व्या नंबरची जी त्रिकोणी संख्या असेल ती कोणती असेल, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आपण त्रिकोणी संख्या तयार कशा केल्या होत्या ती पहिल्यांदा बघा. म्हणजे काय, तुम्हाला जर पाया माहिती असेल तर आपण पुढची संख्या तयार करीत जातो, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा याच्यामध्ये काय आहे, पाठीमागच्या दोन्ही गणिताचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजे जे दोन्ही प्रकार झाले ते दोन्ही प्रकारचं ऍप्लिकेशन, दोन्ही प्रकारचं उपयोजन तुम्हाला इथे करायचे. ओके, बघू आपण कसं होत आहे. म्हणजे काय, 21 या संख्येचा मला पहिल्यांदा पाया शोधायचा आहे. काय असेल पाया हिचा? तर मग पाया शोधताना काय करतो आपण, हिची दुप्पट 42. याच्या अगोदरचं म्हणजे 42च्या अगोदर एखादी पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर आहे 36. 36चं वर्गमूळ 6. म्हणजे याचा अर्थ 21 या संख्येचा पाया 6 आहे. ओके, म्हणजे 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या सापडली. पाया म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 असं आहे. ओके, मग आता 6 जर पाया असेल तर पुढच्या त्रिकोणी संख्येचा 7 पाया असेल, त्याच्या पुढच्या त्रिकोणीचा 8 9 10 आणि 11. किती शोधायचे आपल्याला? 5वी. म्हणजे काय, 6 या संख्येत पाया आहे, नंतर 7 पाया आहे, 8 9 10 आणि 11. म्हणजे काय, मला कितवी शोधायची? मला पहिल्या संख्येचा पाया शोधला का त्याच्यानंतर कितवी काढायची? तेवढी काढायची. जर पुढची काढायची असेल तर प्लस करा, मागची काढायची असेल तर मायनस करा. ओके, पुढची काढायची म्हणजे काय, मला 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची, बरोबर आहे. मग 11 पाया कोणत्या संख्येचा असेल? 11. आणि त्याच्या पुढची संख्या म्हणजे 12 आहे ना. भागिले 2 6, म्हणजेच मला 66 ही संख्या मिळते. याचा अर्थ 21 या संख्यानंतर पुढची जी 5वी संख्या येईल ती असेल माझी 66. कारण तुमच्या लक्षात आलं असेल, 21 नंतर 28 मिळते, नंतर 36 मिळते, नंतर 45वी संख्या येईल. अशामध्ये बऱ्याचशा संख्या येतील, पण 5व्या नंबरला ही 66 संख्या असेल. त्याच्यात काय काय केलं पाहिजे ते बघा. आपण 21च्या पहिल्यांदा पाया शोधला आणि त्या पायानंतर कितवा पाया असला पाहिजे, 5 नंबरच्या संख्येचा तेवढा पाया वाढवला. चला आता आपण पुढचं गणित घेऊ, म्हणजे मग थोडंसं आणखी क्लिअर लक्षात येईल तुमच्या, बरोबर आहे. मग काय करतोय, 15 ही संख्या घेतो. 15 या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी घेतो. 7वी त्रिकोणी संख्या कोणती, बरोबर आहे. मग सोडणार कसं आपण, पहिल्यांदा या संख्येचा आपण पाया शोधणार. मग पाया शोधताना काय करतो, याची दुप्पट 30, याच्या अगोदरचा पूर्ण वर्ग संख्या 25 आणि त्या पूर्ण वर्ग संख्याचा वर्गमूळ किती आलं? 5. याचा अर्थ 15 या संख्येचा पाया किती आहे? 5. ओके, 5 पाया सापडा का? एकदा पाया सापडा का मग सोपं जातं आपल्याला. 5 त्याच्यानंतर किती शोधायची? 7वी. म्हणजे पुढे 7 जायचं, म्हणजे त्याच्यात प्लस करायचं 7. म्हणजे आपल्याला 12 पाया असणारी संख्या शोधायची. म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या संख्येचाच पाया शोधायचा आहे, त्यानंतर कितवी शोधायची त्याच्यात मिसळायची आणि तेवढा शोधायची संख्या. म्हणजे 12, त्याच्या पुढचा असतो 13 देतो आपण. पाया जर असेल दिला तर त्याचा पुढचा क्रमाने द्यायचा आणि भागिले काय करायचं? 2 6 13 78. तुमच्या लक्षात आलं असेल 78 ही संख्या 7वी आहे 15 त्रिकोणी संख्येनं. मला वाटतं आपण तिन्ही प्रकार, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्येची एकदम कन्सेप्ट पाहिली. त्रिकोणी संख्येवर कोणकोणते गणित येतात, जास्तीत जास्त करून 3 टाईपचे प्रकार येतात. म्हणजे काय, पहिल्यांदा पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या शोधायची असते, त्रिकोणी संख्या दिल्यानंतर दुसऱ्या प्रकारात पाया शोधायचा असतो, आणि तिसऱ्या प्रकारात एखादी संख्या दिल्यानंतर क्रमाने पुढची किंवा क्रमाने मागची संख्या शोधायची असते. मागची संख्या शोधायची तर मायनस करायचं, पुढची 16 संख्या असेल तर प्लस करायचं. मला वाटतंय खूप छान पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या शोधल्या आहेत. आता तुम्ही काय करायचे, काहीच करायचं नाही. 1 पासून जे पाया सुरू करायचे ते 20 25 30 पर्यंत पाया असणाऱ्या संख्या घेऊन जायचे. तुम्हाला आयडिया येत जाईल का क्रमाने पाया असणाऱ्या संख्या कशा कशा होतात ते, बरोबर आहे. आशा करतो का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्यवस्थित ध्यान देऊन जर तुम्ही पाहिलं असेल, लक्ष दिलं असेल, तर त्रिकोणी संख्याच्या बाबतीत काही अडचण असेल अशी मला तरी वाटत नाही. आशा करतोय का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत जे गरजेचं असतील का ज्यांना स्कॉलरशिपला, नवोदयला किंवा वेगळ्या स्पर्धा परीक्षेला याचा उपयोग होईल त्रिकोणी संख्येचा, त्यांना शेअर केलं तरी काही अडचण नाही. व्हिडिओ बोलताना थांबतो. जय हिंद.